तुम्हालाही थकवा जाणवतोय का? किंवा रोज असं एनर्जेटिक फील होत नाही आहे किंवा केस गळतीचं प्रमाण वाढलं आहे, तर मे बी तुम्हाला विटॅमिन डीची कमी असेल. तर विटॅमिन डीची कमी आहे हे कसं म्हणजे तुम्ही कन्फर्म करू शकता किंवा कसं तुम्हाला कळू शकतं? तर पहिली गोष्ट तर सांधेदुखी, पाठदुखी ह्या सगळ्या गोष्टी तर होतातच, गुडघेदुखी हे सगळ्या गोष्टी तुमच्या दुखण्यामध्ये आल्या. त्यातल्या त्यात तुम्हाला थोडंसं असं इम्युनिटीची पॉवर कमी झाली आहे किंवा एनर्जी फील होत नाही आहे, असं जर वाटत असेल किंवा खाण्याची इच्छासुद्धा कमी झाली आहे. प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला केस गळतीचं प्रमाण वाढलं आहे. केस गळतीचं प्रमाण वाढलं ना, तर लोकांना असं वाटतं, की अरे माझं मे बी शॅम्पू चेंज केला पाहिजे किंवा त्या गोष्टीवरती लोक जास्त लक्ष देतात. मला वाटतं की आपण जेवढं आतून हेल्दी राहू तितकून आपण बाहेरून छान दिसू. सो जर तुम्हाला ह्या सगळ्या सिम्पटम दिसत असतील म्हणजे की सांधेदुखी, पाठदुखी, अंगदुखी, थकवा, एनर्जेटिक फील होत नाही आहे किंवा केस गळतीचं प्रमाण वाढलेलं आहे, सतत म्हणजे असं काहीतरी चिडचिडेपणा वाढलेला आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी असेल तर तुम्हाला मे बी विटॅमिन डीची कमी असू शकते. सो यासाठी तुम्हाला मी काही गोळ्या सजेस्ट करते. हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. बिकॉज कसं असतं की काही वेळा विटॅमिन डीची कमी जाणवते, पण इतकी कमी नसते की तुम्हाला गोळ्यांची गरज बसते. विदाऊट गोळ्याही तुम्हाला काही म्हणजे नॅचरली तुम्ही जर अंडी वगैरे काही गोष्टी असे नॉनव्हेजचा प्रकार किंवा मशरूमचा प्रकार म्हणू शकतो, त्या गोष्टी जर तुम्ही खाल्लात ना, तर तुम्हाला खरंच त्याचा खूप चांगला म्हणजे इफेक्ट देऊ शकतो. म्हणून गोळ्या खाण्याच्या आधी डॉक्टरांकडे जा. बिकॉज डॉक्टर कसं एक OSD3 म्हणून एक टेस्ट असते, ती पण चेक करतात की खरंच तुम्हाला इतकं म्हणजे कमतरता आहे का, की गोळ्यांची गरज आहे किंवा शॉर्ट्सची गरज आहे. सो ते चेक करतात आणि विटॅमिन डीच्या गोळ्या मी तुम्हाला सांगते. मला जे मोस्टली असं वाटते की ते खरंच चांगल्या ब्रँडचे आहेत किंवा चांगले आहेत किंवा मी जितके विकले आहेत मी त्यानुसार तुम्हाला सांगते. एक अल्केम ब्रँडची येते आपली अपराईज D3 आणि D3 मस्ट के म्हणून एक येते. 60Kच्या असतात. 60K ना हे आपल्याला वन्स इन अ वीक घ्यायचं असतं, म्हणजे आठवड्यातून एकदाच तुम्हाला घ्यायचं असतं. डेली खायचं असेल ना, तर त्यासाठी तुम्हाला आहे ना 1000 IUचं एक भेटतं. हेल्थ एड ब्रँडचं आहे ते. तेही सोबत तुम्हाला मी वरती सगळे दाखवीन स्क्रीनवरती. 1000 IUचं ते असतं जर तुम्हाला डेली डोसेस घ्यायचा असेल तर. जर तुम्हाला आठवड्यातून घेणं सोपं असेल, काही जण कसं असतं की आठवड्याने आठवण येत नाही किंवा आज घेतलं सोमवारी पुढच्या टायमाला मंगळवारी घेऊ असं होतं. सो त्यापेक्षा तुम्ही असं करा की 1000 IUचं पण घेऊ शकता. डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करतातच. आणि त्यातल्या त्यात ना त्याच्यामध्ये शॉर्ट्स येतात, म्हणजे बॉटल फॉर्ममध्ये असं लिक्विड असतं, ते तुम्ही शॉर्ट्स वगैरे घेऊ शकता. त्याचे 4 डबे येतात एका ह्याच्यामध्ये. आणि त्यानंतर तुम्हाला सॉफ्ट जेल म्हणजे आपल्या कॅप्सूल फॉर्ममध्ये मिळतात आणि त्याचं पावडरसुद्धा मिळतं. सो सॅचेट फॉर्ममध्ये असतात ते सुद्धा. सो तुम्हाला जे कन्व्हिनियंट असेल, काय असेल, डॉक्टरांना जाऊन विचारा की मला असं फील होतं आहे काय, बघा एकदा चेक करा आणि डॉक्टरांची कन्सल्ट घेऊन तुम्ही व्यवस्थित घ्या. आणि जर तुम्हाला अशाच वेगवेगळ्या माहिती म्हणजे जसं की फार्मसी रिलेटेड, प्लस मी डेली ब्लॉग्सुद्धा टाकते माझ्याकडून, तुम्हाला वेगवेगळ्या अशा गोष्टी किंवा बोलतात ना ज्या गरजेच्या असतात पण आपल्याला माहीत नसतात ॲक्च्युअलमध्ये, त्या गोष्टी जर जाणून घ्यायच्या असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.